ठासून नाही रे ठासून आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिका निवडणुकांचे काही निकाल अनपेक्षित असल्याची बाब समोर आली. चाकण पालिकेत शिंदे सेनेच्या माध्यमातून गोरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. चाकण शहरात स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचाच गट धुरंधर असल्याचं निकालामधून स्पष्ट झालं. नगराध्यक्षपदी मनीषा गोरे यांनी प्रचंड विजय संपादन केला. राजगुरुनगरमध्ये शिंदे सेनेच्या झेंड्याखाली अतुल देशमुख समर्थक कार्यकर्त्यांना बरणी लागली. मंगेश गुंडाळ यांनी नगराध्यक्षपदी जोरदार विजय साकार केला. तीर्थक्षेत्र आळंदी नगर परिषदेमधील सत्ता भाजपने कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे यांनी नगरसेवकांच्या संपूर्ण बहुमतासह विजय साकारला आहे. या संपूर्ण निकालांचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहू शकता. पराळे तालुका खेड या ठिकाणी महावितरणच्या लाईटच्या तारांना स्पार्क होऊन लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. पराळे येथील शेतकरी सुनील बबन कलवडे यांच्या गवताच्या हेलाला अचानक आग लागली. या आगीत अंदाजे 3000 पेंड्या जळून खाक झाले असून ट्रॉली अर्धवटपणे जळाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 45,000 रुपयांचे गवत आणि 1,50,000 रुपयांची ट्रॉली असे एकूण 1,95,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर नुकसान हे महावितरण विभागाने रस्त्यामधून पोल व तारा नेल्यामुळे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बसमध्ये चढलेल्या 4 महिलांनी एका ज्येष्ठ महिलेचे पर्समधील सोन्याचे तब्बल 17 ग्रॅम 143 मिलीग्रॅम वजनाचे 1,95,320 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र लंपास केले. सदरची घटना धावत्या एसटी बसमध्ये चाकण हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी अंजना रवींद्र जाधव, वय 65, राहणार बडगाव आनंद, तालुका जुन्नर यांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून 4 अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व त्यांचे पती वाकडेवाडी पुणे येथून पुणे नाशिक एसटीने निघाले होते. त्यावेळी भोसरी येथे 4 अनोळखी महिला एसटी बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला यातील फिर्यादी महिलेच्या शेजारी उभी राहिली. दुसरी एक महिला मुलासह फिर्यादी महिलेच्या सीटवर बसली, तर आणखी एक महिला पुढे उभी राहिली. त्यांच्यातील एका महिलेने पिशवीतून बिस्लरीची बाटली खोलून देण्यास सांगितले. बिस्लरी बाटली खोलून देत असताना संबंधित फिर्यादी महिलेच्या मांडीवरील पर्समधील मणिमंगळसूत्र संबंधित महिलांनी अत्यंत चलाखीने काढून घेतले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण नगर परिषद निवडणूक मतमोजणी अनुषंगाने चाकण उत्तर पोलीस स्टेशन अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्याच दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी व तडीपार आरोपी पोलिसांकडून चेक करण्यात आले. 21 डिसेंबर 2025 12 ते 2 पर्यंत चाकण पोलिसांच्या डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खंडोबामाळ या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 15 तडीपार आरोपी चेक केले. यामध्ये 8 लॉजेस चेक केले. माणिक चौक येथे नाकाबंदी केली. या दरम्यान 23 वाहने तपासण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मयूर सुनील मेटे याच्या ताब्यात अवैधपणे बाळगलेला लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्यावर शस्त्र अधिनियम 4/2025 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा सोडल्याचा बनावट दाखला व आधार कार्ड तयार करून 21 वर्षे पूर्ण असल्याचे भासवून लग्न केले. या प्रकरणी दोघांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आळंदी येथे अलंकापुरी मंगल कार्यालयात 22 ऑक्टोबर 2025 रोजी हा प्रकार घडला. इंदापूर तालुक्यातील 48 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी 12 डिसेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रमोद अभिमन्यू केकान आणि विशाल सुभाष डोईफोडे, दोघेही राहणार डाळज नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे चाकणमधून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या 35 वर्षीय आईने उत्तर चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी राहत्या घरातून या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने दिली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. चाकणजवळ कडाचीवाडी येथे एका कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या प्लॉटिंगमध्ये 488 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याप्रकरणी चंद्रशेखर लोटुराम हरिजन, वय 21, राहणार कुरुळी, तालुका खेड याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पालिकेवर शिंदे सेनेचे वर्चस्व. नगराध्यक्षपदी मनीषा गोरे, शिंदे सेना 13, राष्ट्रवादी 10, उद्धव सेना 1, अपक्ष 1. चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह संपूर्ण बहुमत मिळवत चाकण पालिकेवर भगवा फडकवलाय.
शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश भाऊ गोरे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भाग्यश्री वाडेकर यांचा जवळपास दुप्पट मतांनी पराभव केला. मनीषा गोरे यांना 14,905 मते मिळाली तर वाडेकर यांना 7,945 मते मिळाली. शिंदे सेनेच्या मनीषा गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांचा 6,960 मतांनी पराभव केला. चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या 13 जागा मिळवून शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीत 12 प्रभागातील 25 जागांपैकी 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 22 जागांसाठी 71 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 36 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात 33,125 मतदारांपैकी 24,605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चाकण पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 1 आणि अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण पालिका ताब्यात घेण्यासाठी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मोठे बळ दिले होते. मात्र त्यांना 10 जागांवर समाधान मानावे लागले. चाकण पालिका निवडणुकीतील प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग 1 साधना दीपक गोरे, प्रकाश लक्ष्मण गोरे, जयश्री विशाल नाईकवाडी. प्रभाग 2 रुपाली राहुल कांडगे, रणजित सखाराम जरे. प्रभाग 3 सुवर्णा श्याम राक्षे, अनिल इंदाराम लोहकरे. प्रभाग 4 आरती प्रीतम परदेशी, प्रेम शिवाजी जगताप. प्रभाग 5 पूनम सुनील शेवकरी, नितीन गुलाब गोरे बिनविरोध. प्रभाग 6 स्वाती संतोष लेंडघर, हर्षद गेनभाऊ लेंडघर. प्रभाग 7 वर्षा सुयोग शेवकरी बिनविरोध, सागर सुरेश बनकर. प्रभाग 8 तृप्ती किशोर जगनाडे, आकाश ज्ञानेश्वर जाधव. प्रभाग 9 अनिता श्रीराम घोगरे, मंगेश शिवाजी कांडगे. प्रभाग 10 विजया शिवाजी तोडकर, प्रकाश राजाराम भुजबळ बिनविरोध. प्रभाग 11 विजया दत्तात्रय जाधव, साहेबराव राजाराम कड. प्रभाग 12 रेश्मा तुषार मुटके, धीरज प्रकाश मुटके. राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. राजगुरुनगरची मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात झाली आहे. शिंदे सेनेचे मंगेश गुंडाळ यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. राजगुरुनगरमध्ये नगराध्यक्षपदी विजयी झालेले मंगेश गुंडाळ यांना 7,848 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण चंद्रकांत आहेर यांना 5,750 मते मिळाली. भाजपाचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना 3,070 मते मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बापू किसन थिगळे यांना 939 मते मिळाली आहेत तर अपक्ष इंगवले गणेश यांना 55 मते तर नोटा 118 मते आहेत. राजगुरुनगरमध्ये शिंदे सेनेचे 10, राष्ट्रवादीचे 5, भाजपचे 4 आणि अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत. राजगुरुनगर पालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: सुनंदा थिगळे अपक्ष, किशोर थिगळे अपक्ष, कुमार सांडभोर भाजपा, राजश्री सांडभोर शिवसेना, स्नेहल राक्षे राष्ट्रवादी, दिनेश सांडभोर राष्ट्रवादी, राजेंद्र जाधव भाजप, सिद्धी शेळके शिवसेना, मनोहर सांडभोर शिवसेना, ज्योती वाडेकर शिवसेना, अमोल वाळुंज शिवसेना, श्वेता ढोले शिवसेना, कल्पना आढारी शिवसेना, वैभव घुमटकर राष्ट्रवादी, सुप्रिया घुमटकर राष्ट्रवादी, निलेश घुमटकर भाजपा, आशा गुंडाळ शिवसेना, अश्विनी आवटे शिवसेना, फैज मोमीन भाजपा, मित्रसेन डोंगरे राष्ट्रवादी, सुप्रिया पिंगळे शिवसेना हे निवडून आले आहेत. तीर्थक्षेत्र आळंदी नगर परिषदेमधील सत्ता भाजपने कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रकाश कुऱ्हाडे यांचा 6,690 मतांनी पराभव केला. आळंदी नगर परिषदेतील 21 जागांपैकी 15 जागा जिंकून भाजपने एकाती सत्ता मिळवली आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे केवळ 2 नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांना 12,724 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रकाश कुऱ्हाडे यांनी 6,034 मते घेतली आहे. भाजपचे प्रशांत यांनी 6,790 मतांनी विजय मिळवला. अपक्ष उमेश डरपे यांना 144, सुरेश दौंडकर यांना केवळ 66 मते मिळाली. मागील वेळी भाजपकडून नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आलेल्या वैजयंता उमरगेकर या नगरसेवकपदी विजयी झाल्या. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे विजयी झाले. भाजपच्या वैजयंता उमरगेकर, सुजाता तापकीर, रामचंद्र भोसले, पूजा घुंडरे, सोमनाथ कुऱ्हाडे, कांचन येळवंडे, गोविंद कुऱ्हाडे, संतोष रासकर, खुशी बोरुंदिया, साक्षी कुऱ्हाडे, हेमंत कुऱ्हाडे, सुनील घुंडरे, सचिन गिलबिले, दिनेश गुले, ऋतुजा तापकीर, शिवसेना शिंदे पक्षाचे सुरेश झोंबडे, अरुणा घुंडरे, आदित्य घुंडरे, ऋतुजा घुंडरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उज्ज्वला काळे, अर्चना तापकीर या नगरसेवकपदी निवडून आले आहे. चाकण नगरपालिकेच्या मीरा मंगल कार्यालयातील मतमोजणी केंद्रावरील ढिसाळ आणि भोंगळ कारभार रविवारी 21 डिसेंबर रोजी समोर आला.
या कार्यालयात मतमोजणीला अर्धा तास उशिरा सुरुवात झाली आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सदर ठिकाणी नियमाप्रमाणे काम न झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतलाय। चाकणमधील पत्रकारांना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप सर्वच पत्रकारांनी केला। याशिवाय बाहेर प्रवेशद्वारावर पत्रकार कक्ष तयार करण्यात आला। त्या ठिकाणी प्रत्येक फेरीची आकडेवारी देणे अपेक्षित असताना ती देण्यात आली नाही। सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर देखील प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी देण्यात आली नसल्याचा आरोप पत्रकारांनी केला। संपूर्ण शहरात निकालाचे इत्थंभूत आकडे समजल्यानंतर देखील पत्रकारांनी माहिती देण्यास दुपारी 2 वाजण्यात आले। चाकणमधील सर्वच पत्रकारांनी अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला। चाकण नगर परिषदेतील प्रचंड विजय साकारल्यानंतर शिंदे सेनेच्या वतीने चाकणमधील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात झालेल्या विजयी सभेत नूतन नगराध्यक्षा मनीषा गोरे काय म्हणाल्यात जाणून घेऊया। नाही रे ठासून आला अभिवादन करते। आज चाकण नगर परिषद 2025 हा निकालाचा दिवस आज इथे उजाडलेला आहे। ज्या दिवशी इथं नितीन भाऊ गोरे हे वॉर्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून झाले, तेव्हाच आपण म्हटलं होतं की ही विजयाची नांदी सुरू झालेली आहे आणि आज आपण तो विजयोत्सव इथं 21 तारखेला साजरा करीत आहोत। या विजयोत्सवाचे जे विजयाचे मानकरी आहेत असे सर्व माझे उमेदवार जे सर्वजण विजयी झाले त्या सर्वांचं मी मनापासून प्रथम अभिनंदन करते। हा विजय आहे तो स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा आहे, त्यांच्या विचारांचा आहे, त्यांच्या वारसांचा आहे। ते देहाने जरी आपल्यात नसले तरी तुमच्या आमच्या मनात ते अजून जिवंत आहेत। त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्यामुळेच हा विजय आपल्याला प्राप्त झालाय असं मी मनापासून मानते। हा विजय प्राप्त होत असताना या निवडणुकीमध्ये आपण जो अजेंडा घेऊन लोकांसमोर उतरलो, 10 वर्षाच्या प्रदीर्घ विलंबनानंतर ही निवडणूक आपण लढवली आणि विजयी झालो। तर ज्या अजेंडा मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचलो, जे ध्येय घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं गेलो, तेच ध्येय पुढील 5 वर्ष आपण डोळ्यासमोर ठेवून या विजय उमेदवार बरोबर आपण काम करणार आहोत। सर्व चाकण नगरवासियांची सेवा करणार आहोत। ही निवडणूक विजय होण्यासाठी ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आभार मानत असताना सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानते। त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आपल्याला वेळ दिला, स्वतः इथं येऊन माझी उमेदवारी जाहीर केली, आपल्याबरोबर रॅलीत सहभागी झाले आणि भरपूर वेळ दिला आणि चाकणसाठी मागाल तेवढा निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। चाकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी आपल्याला पाठबळ दिलेलं आहे, त्यासाठी त्यांचे मी प्रथम मनापासून आभार मानते। त्यानंतर आपल्या खेड तालुक्याचे विद्यमान आमदार उभाटा गटाचे शिवसेनेचे श्री बाबाजी शेठ काळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला। त्यांच्यामुळे ही निवडणूक आपल्याला खरंच सुकर झाली, त्यासाठी त्यांचे आभार मानते। ही निवडणूक ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे आणि माझा हा पहिला विजय आहे जो माझ्या कुटुंबाशिवाय शक्य झाला नसता, कुटुंबाच्या पाठबळाशिवाय शक्य झाला नसता। भाऊंनंतर जी माझ्या कुटुंबाने, माझ्या आई वडिलांनी, आमचे पै पाहुणे, आमचे नातेवाईक हे सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहून जे आम्हाला मदत केली, जे आशीर्वाद दिले, त्यासाठी मी माझ्या सर्व कुटुंबियांचे, नातेवाईकांचाही इथे जाहीर आभार मानते। या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणजे कार्यकर्ता असतो। नेता हा कार्यकर्त्याशिवाय होऊ शकत नाही। तुमचं नेतृत्व स्वीकारणारा, तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा हा कार्यकर्ता हीच एका नेत्याची खरी शक्ती असते। त्यामुळे भाऊंवर प्रेम करणारे या भाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व शिलेदारांचे मी मनापासून आभार मानते। यात बंधू आणि भगिनी कार्यकर्त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन की खरंच त्यांनी प्रचाराच्या काळात इतकं घरचं सगळं मॅनेज करून माझ्याबरोबर दिवस वेळ दिला, माझ्याबरोबर सर्व ठिकाणी फिरल्या, त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते। चाकणची ही निवडणूक आधीच्या वक्त्यांनी म्हटलं त्यानुसार बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न होता,
पण काही कारणास्तव ती होऊ शकली नाही. पण समोरचा उमेदवार उभा राहिला, तो आपल्या विरोधात उठला, म्हणून ही निवडणूक उठावदार झाली असं मी म्हणेन. ते आपल्या विरोधात उठल्यामुळे आपण उठून दिसलो, आपण त्यांच्यामुळे कार्यशील राहिलो, आपण त्यांच्यामुळे प्रयत्नशील राहिलो, म्हणून मी विरोधकांचे आभार मानते. हे सर्व होत असताना या मतदानाची जी प्रक्रिया आहे किंवा निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती माझ्या मायबाप जनता जनार्दनाशिवाय, मतदाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्या सर्व चाकणच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानते. मायबाप जनता, सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, बहुचर्चित असणारी आणि बहुप्रतीक्षित असणारी चाकण नगर परिषदच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या आशीर्वादानं आज पुन्हा एकदा चाकण नगर परिषदेवर आपला शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी मागील काळामध्ये सांगितल्याप्रमाणे ये इलाका सुरेश भाऊ गोरे जी का है, ये इलाका सुरेश भाऊ गोरे जी का है और इधर चाकण की शान भी शिवसेना है. आज एकदा सिद्ध झालेले पुन्हा एकदा. आणि म्हणून आज 7,000च्या मताधिक्याने आज आपल्या वैती मनीषाताई सुरेश भाऊ गोरे या नगर अध्यक्ष पदावरती विराजमान झालेल्या आहेत. आणि आपण भगवान शेठ त्या ठिकाणी 18 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये मी धरून 13 उमेदवार या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपण त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मी मनीषाताई गोरे आणि सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा विजय सुकर करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी मदत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं, सर्व कार्यकर्ते असन, सर्व मायबाप जनता असन, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि खरं पाहिलं तर हा विजय हा चाकण नगरीच्या अस्मितेचा व विकासाची ओढ असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. आणि आज आपण पुन्हा चाकणकरांनी सिद्ध केलंय की स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती, त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि पुढे घेऊन जाणारे सर्व जबाबदार व्यक्ती या ठिकाणी रिंगणात होते. आणि त्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं माझ्या जनतेने केलेलं आहे. मी आजचा दिवस विसरणार नाही, कारण स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे जाऊन आज 5 वर्ष झालेले आहे. आणि 5 वर्षाच्या काळामध्ये सुरेश भाऊंचे विचार जपण्याचं, ती कार्यपद्धती जपण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं. आणि आज आपण हा विजय साजरा करत असताना आपल्या सर्वांनाच आनंद होतोय. परंतु आज हा आनंद होत असताना आपले काही सहकारी यांचा पराभव झालेला आहे. आपले 6 नगरसेवक या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शिवसेनेचे चाकण शहराचे शहर प्रमुख महेश शेवकरे असतील आणि अजून काही आपले उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले. आज खरं पाहिलं तर पण गेला अशा पद्धतीची अशी भावना आपल्या या ठिकाणी आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जरी आज पराभूत झाला असेल तरी खच्ची होऊ नका. पुढच्या काळामध्ये या समाज कार्यामध्ये, विकास प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे संधी देण्याचं काम आम्ही सर्वजण करू असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे आतापर्यंत जे कष्ट घेतले, जी जनसेवा केली, जी समाजसेवा केली, ती कधीही वाया जाणार नाही. आपण पुढच्या काळामध्ये त्याला न्याय देण्याचं काम करू. खरं पाहिलं तर हा विजय सुकर होत असताना माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निवडणूक काळामध्ये समोरच्या व्यक्तींनी, समोरच्या प्रतिनिधींनी माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज हे सर्व विसरायचंय. मी त्यांचा धन्यवाद मानेन की त्यांनी माझ्या त्रुटी दाखवून दिल्या, माझ्या कमी दाखवून दिल्या, आमच्या कमी दाखवून दिल्या. पुढच्या काळामध्ये त्या त्रुटी भरून आणून त्याच्यामध्ये सुधारणा करून ते चांगलं परिपक्व काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि आज तुम्ही जरी निवडणूक काळापुरती आमचे विरोधक होतात, परंतु पुढच्या काळामध्येही विकास प्रक्रियेमध्ये तुम्हाला बरोबर घेऊन
चाकण शहराचा विकास साधण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणून प्रकाश शेठ, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की जशात तसं उत्तर द्यायचंय, परंतु आपल्याला कामच असं करायचं की एकनाथजी शिंदे साहेब जसे काम करतात तळागाळापर्यंत जाऊन काम करायचं. चाकण शहराचा आपल्याला एक आमूलाग्र बदल करून मोठा विकास साधायचा. त्यामुळं पुढच्या विरोधकांना घाबरण्याचं कारण नाही. एकनाथजी शिंदे साहेब, एकनाथ भाई आपल्या मागे आहेत आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, भगवान शेठ आहेत, प्रकाशदादा आहेत, विजूभाऊ आहेत, राजू शेठ आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी आपली जबाबदार मंडळी आपल्या बरोबर आहेत. त्यामुळं कुणीही चिंता करण्याचं कारण नाही. पुढच्या काळामध्ये आतापर्यंत झालं ते झालं, परंतु पुढच्या काळामध्ये चाकण नगर परिषदेचा कारभार हा पारदर्शक असेल, जनतेला न्याय देणारा असेल. त्या ठिकाणी रस्ता, पाणी, ड्रेनेज जे जे काही लागेल ते वेळेवर पोहोचवण्याचं, जी जी पायाभूत सुविधा असेल ती पुरवण्याचं काम वेळेवर होईल एवढं त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून आज आपण पुन्हा खऱ्या अर्थानं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी जमलात. पुढच्या काळामध्ये चाकण शहराचा विकासाचा, प्रगतीचा एक नवा आलेख, नवा अध्याय या ठिकाणी लिहिला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जे जे आम्ही निवडणूक काळामध्ये आश्वासनं दिली असेल ती आश्वासनं निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आणि तो प्रयत्न आमचा राहील. आणि सर्व घटकांना जवळ घेऊन, एकत्र घेऊन, बरोबर घेऊन त्या ठिकाणी तो विकास साधला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा मायबाप जनतेचे, ज्यांनी आमच्यावर प्रेम केलं, सर्व कार्यकर्त्यांचं, ज्यांनी कष्ट घेऊन अहोरात्र या ठिकाणी आमच्यासाठी, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषाताई गोरे असतील, सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याचं काम केलं, त्या सर्वांचं मी मनापासून ऋणी राहील. आणि सर्व चाकण नगरीच्या जनतेला या ठिकाणी आश्वासित करतो, पुढचा काळ आपल्या चाकण शहराचा उज्ज्वल काळ राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रलंबित असणारी आपली पाणी योजना असेल, पायाभूत ज्या ज्या सुविधा असतील, त्यामध्ये भुयारी गटर असतील किंवा उद्यानं असतील, आणि आपल्या चाकण शहराचा त्या ठिकाणी प्रलंबित असणारा DPR असेल, ही सर्व कामे पुढच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. आणि पुढच्या 5 वर्षांनी ज्यावेळेस आपण मागे वळून पाहू त्यावेळेस चाकण एक मोठं शहर, एक आदर्श शहर, जे की जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श शहर असेल, अशा पद्धतीचे शहर आपण बनवूया. म्हणून आपल्या सर्वांची साथ अशीच पुढच्या काळामध्ये राहू दे, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे, तुमच्यासाठी आम्ही कायम पुढे चालत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चाकण पालिकेत दणदणीत विजय साकारला राष्ट्रवादीच्या काही नूतन नगरसेवकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले जाणून घेऊया. मी पहिल्यांदाच उमेदवार म्हणून पण उभी आहे, म्हणजे मुलाखत पण, म्हणजे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. पण जरी नवीन चेहरा असला तरी संकल्प नवे आहेत, विचार नवे आहे आणि साहजिकच विकास पण नवीन होणार आहे. एक अनुभव आहे आमच्याकडे, अनुभवी उमेदवार आहे आणि एक नवीन आहे. जुने आणि नवीन असे दोन्ही मिळून आमचे संकल्प छान प्रकारे आम्ही येत्या 5 पंचवार्षिकमध्ये आम्ही योजू आणि छान प्रकारे विकास करू. ज्या पद्धतीने सर्व मतदार बंधू भगिनींनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि भरघोस मताने आम्हाला विजयी केलं, तर त्याच पद्धतीने भरघोस कामं करण्याचा येत्या पंचवार्षिकमध्ये आमचा विचार आहे. यासाठी खूप साऱ्या संकल्पना आहेत, जसं की हिरकणी ग्रुप आहे, त्या पद्धतीने बचत गट आहे, तसंच महिलांसाठी आरोग्यासाठी जे शिबिर असतात, बऱ्याचदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात, तर त्याची शिबिरं वेळोवेळी भरवली जातील, हेल्थ चेकअप केले जातील, कॅम्पिंग केलं जाईल. त्याच पद्धतीने महिलांसाठी अजून जे लघुउद्योग असतात ते बऱ्यापैकी उपलब्ध करून दिले जातील. आज मन खूप भावुक होतं आहे. आई वडिलांनंतर या पूर्ण जनतेने मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारलं, याचा खरं तर फार मोठा अभिमान वाटतोय. आणि माझ्या कुटुंबाचं तर मी मनपूर्वक आभार मानणच, परत कुटुंबाच्या बाहेरचे हे जे माझे सगळे भाऊ आहेत त्यांचं मनपूर्वक आभार मानन आणि आमच्या आळीतील प्रभागातील सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानन की त्या सगळ्यांमुळे ही गोष्ट शक्य झाली. पुढच्या काळामध्ये जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी सार्थकी ठरवणार आहे. ज्या प्रभागातली आपल्या प्रभागातली जी काही कामं प्रलंबित असतील ती 100% करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या पुणे न्यूजच्या माध्यमातून मी हे आश्वासन देते. जो विजय झाला आहे तो आमचा नव्हे, तो जनतेचा विजय. कारण आम्ही गेले 5 वर्ष नगरसेवकाची जी कामं केली, त्याच्यानंतर जे पुन्हा 5 वर्ष जे इलेक्शन झालं होतं तेव्हा देखील आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही बरेच कामं केली.
वाडा ते साकुडी प्रवासी लॉन्च म्हणजेच प्रवासी होडी ही अनेक दिवस प्रतीक्षित होती. जुन्या होडीची दुरुस्ती आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये या हेतूने आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याने येथे नवीन होडी मिळाली आहे. लॉन्चचे स्वागत करण्यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख मृण्मयी बाबाजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट यांचे पती संदीप घनवट, सरपंच शिवाजी मोरे आदींसह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. लवकरच या लॉन्चचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.